नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 25 जुलै 2024 गुरुवार रोजी शेवगाव येथील तहसीलदार श्री सांगळे साहेब यांच्या कामकाजाची चौकशी होऊन त्यांची बदली करण्याकरिता बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शेवगावचे तहसीलदार श्री सांगळे साहेब हे भटक्या विमुक्त आदिवासी SC ST व OBC इत्यादी लोकांचे कोणतेही कामे जाणीवपूर्वक करत नाहीत। कार्यकर्त्यांना उद्धट व उर्मट वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरं देऊन वाट लावतात। स्वतः जनतेचे नौकर न समजता मालक समजून वागतात। त्यांच्या या कामकाजाला शेवगावची जनता वैतागलेली आहे। मनमानी कारभार सुरू असून आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती कार्यालयीन सर्वच विभागात सुरू आहे। शासकीय कर्मचाऱ्याजवळ बाहेरील खाजगी व्यक्ती असलेली असून त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना जनतेकडून पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत। पुरवठा खात्यामध्ये खाजगी व्यक्ती बसवून रेशन कार्ड तयार करतात। ऑनलाईनच्या नावाखाली जनतेची पिळवणूक चालू आहे। कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी 5:30 ते 6 नंतर आर्थिक तडजोडी करून कामे केली जातात। यामध्ये तहसीलदार सर्वस्वी जबाबदार आहे। जनतेच्या पैशावर बाहेरचे खाजगी भांडवल पोचले जात असून कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगितले जाते। रेशन कार्डच्या सुविधा उदाहरणार्थ नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, दुबार कार्ड, नवीन कार्ड हे कामे कार्यालयातच व्हावेत। हे कामे करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांची नेमणूक करण्यात आली आहे। सदर दुकानदार शासनाचे कर्मचारी नसून कमिशन एजंट आहेत। त्यामुळे जनतेचा वेळ पैसा खर्च होत आहे। रेशन कार्डचे कामकाज ऑनलाईन होत स्मार्ट कार्ड देण्यासाठी डेस्क नसतानाही ही कामे सुद्धा मुद्दाम सेतू कार्यालयाकडे पाठवली जातात। तिथे कोणतेही कार्ड अद्यापर्यंत तयार झाले नाहीत। उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल, नॅशनॅलिटी या शैक्षणिक कामासाठी डिजिटल स्वाक्षरी थंब वेळेवर मिळत नसल्यामुळे वैद्यकीय कामे, शासकीय व शैक्षणिक कामे यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड म्हणाले। यावेळी अशोक ससाने, उत्तमराव सावंत, बाबूलाल हाजी शेख, अशोक गावडी, लक्ष्मण काशीद, अशोक पडोळे, प्रवीण दुबे, दादासाहेब शिंदे, सुभाष तांबे, वसंत शिंदे, उषा पवार, प्रकाश विक्रम आदी कार्यकर्ते उपस्थित होते। 5:30-6च्या नंतर दरवाजा लावून त्यांचं तहसीलचं कामकाज सुरू होतं आणि रेशन दुकानाचे मी तुम्हाला फोटो वगैरे सगळे पाठवलेले आहेत। कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं। दुकानं दरवाजे बंद करून बाहेर एक माणूस राखण बसतो आणि आतमध्ये सगळ्यांचे कामकाज, कुपनाचं काम असो, हे जन्म मृत्यूची नोंद असो, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आता त्यांनी काय केलं, रेशन दुकानदारांना कुपनं देण्याचा नवीन रस्ता टाकलाय। नावं कमी करायचे, नावं वाढवायचे, टाकायचे, नवीन कुपन द्यायची, दुबार कुपन द्यायचे असले तर त्या ठिकाणी रेशन दुकानदार ते कुपन नवीन आणून देतो। आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 115 खेडी आहेत आणि 70 ते 80 रेशन दुकान आहेत। 80-70 रेशन दुकानदाराकडे दररोज नाही म्हणलं तरी हलक्या हाताने 10 ते 15 कुपन त्या ठिकाणी नवीन बनवण्यात येतात। कमीत कमी 5,000 घेतल्याशिवाय ते नवीन कुपनाला हात लावत नाही आणि ते खाजगी माणसं तहसीलच्या दारामध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसून टेबलवर बसून नवीन कुपन तयार करून लोकांना पैसे घेतल्याशिवाय देत नाहीत। आणि हे हप्ता एका गावातून जर 10,000 15,000 तहसीलदाराला मिळत असेल तर 70-80 गाव आहेत, किती पैसे गोळा करतो याचा अंदाज लावा। आणि असा करप्टेड माणूस जर त्या ठिकाणी ठेवला तर मला नाही वाटत गोरगरिबाचा कल्याण आहे। वाटोळ झाल्याशिवाय राहते नाही, अनेक लोकांचे वाटोळ आहेत। त्या ठिकाणी थंब द्यायचं म्हणलं तरी ते थंबला सुद्धा अडवणूक करतात। अतिशय शैक्षणिक कामासाठी असो, वैद्यकीय कामासाठी असो, ह्या सगळ्या कामासाठी हा माणूस थंब सुद्धा देत नाही। आणि अनेक शैक्षणिक कामाचे विद्यार्थ्यांचे कामं खोळंबली आहेत। त्यांना नॅशनॅलिटी असो, डोमेसाईल असो, इतर कोणतेही दाखले शैक्षणिक कामासाठी असो, वैद्यकीय कामासाठी हा काय त्या कागदाला हात लावत नाही, थंबही मिळत नाही। 8-8 दिवस अधिकारी फरार असतात, त्यांच्या प्रत्येक टेबलवर एजंट बसलेले आहेत आणि एजंट पैसे घेतल्याशिवाय, जनतेची पिळवणूक केल्याशिवाय कोणतेच काम करीत नाही। आणि यांना काय पगार आहे का तिथं? अजिबात नाही। लोकांकडून पैसे उकळायचे, तेच खायचे आणि लोकांना त्रास देऊन मुद्दाम पिळवणूक करायची। एका कागदासाठी 5-5 हजार रुपये, 2-2 हजार रुपये जर द्यावे लागत असतील तर निश्चित प्रमाणामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये मला वाटतं आंधळ कुत्रेपीठ खाता अशी परिस्थिती झालेली आहे। अंधेरनगरी चौपटराज काय म्हणते, चौपटराज चौपट खाज, नुसतं खाजाचं काम सुरू आहे, लोकांकडून पैसे काढायचं चालू आहे। हा तहसीलदार या ठिकाणून गेला पाहिजे, निलंबित झाला पाहिजे। तेव्हा याला घरी पाठवा, याला गोंदियाला गेलेला हेच परवडत।
हा गोंधळून आलाय आणि अतिशय उर्मट पद्धतीने जे ते कार्यकर्त्यांना वागणूक देतो, म्हणून या नालायक तहसीलदारला या ठिकाणी हाकलून दिलं पाहिजे, ही आमची संघटनेची प्रमुख मागणी आहे. शेवगाव तालुका वाडा समाज अध्यक्ष, माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेबांना की मी मुख्यमंत्र्याला तक्रार केलेली आहे. शेवगावचे तहसीलदार जे आहेत प्रशांत सांगडे गोंदियाहून आलेले आहेत आणि त्यांना परत गोंदियाला का पाठवू नये असे जर कारभार करत असेल तर त्यांनी शासनाने याची दखल घेतली पाहिजे. आणि गौण खनिजच्या संदर्भात 31,46,40,000 रुपये दंड 4 महिन्यापूर्वी केलेले आहेत बिल्डरची, अद्यापर्यंत त्याची पुढची कारवाई केली नाही. हे बिल्डरची मिलीभगत असल्यामुळं कुठली कारवाई करूच शकत नाही, कारण मिलीभगत असल्यामुळं पैशाची आस जास्त लागलेली. टेबला खोलून पैसे पाहिजेत, काय टेबला खोलून पैसे कसे घेता येईल ते पाहायचं. पुरवठा खात्यामध्ये तसंच, प्रत्येक टेबलावर तसंच आहे, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. आणि दप्तर दिरंगाई सुद्धा तसेच पडू नये किती दिवसापासून. दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. दप्तर दिरंगाईवर कलेक्टर साहेबांनी याच्याकडे दखल घेतली पाहिजे. कलेक्टर साहेबांनी स्वतः व्हिजिट दिली पाहिजे आणि तिथला कारभार पाहायला पाहिजे. मग त्यांच्या निदर्शनास येईल की आपले सरकारी माणसं कसे काम करतात. 100 रुपयाचा स्टॅम्प आहे तो 120 रुपयाला भेटतोय, 20 रुपयाचं तिकीट भेटतंय. स्कॅनर सही करून घेणारे लोक 150-200 रुपये घेत आहेत टायपिंग करून देणारे. त्याशिवाय ते तहसीलदार काहीच कामं करीत नाही. आणि 6 महिने झाले कुपन दिलेलं आहे. मी लोकांची कुपनं जाते घेऊन, तर मला म्हणते उर्दट भाषेमध्ये का नाही करणार सही, नाही करणार अंगठा, जा निघाईत शेतामध्ये जा, जातीचे दाखले नाही होणार ना, उत्पन्नाचा दाखला नाही होणार, कोणतंच काम होत नाही त्या तहसीलदाराकडे. त्यांना निलंबित करण्यात यांना हकलून द्या. त्यांना आमच्या तहसीलमध्ये ठेवू पण नका आणि काही अधिकार पण नाही शेवगावला राहण्यास त्यांचा. त्यांना असं वाटतं की आमचंच तहसील आहे, मी स्वतःचा बॉस आहे त्या तहसीलचा. ते असून आम्ही इथं शेवगाव रहिवासी असून आम्ही इथं आम्हाला रेशन कार्ड भेटत नाही. ते भेटत नाही. भेटलं जर एखाद्याला तरी पण त्याच्यावर त्यांना रेशन येत नाही. मग असे धान्य येत नाही. त्याच्यावर पोरांचे ऑनलाईन करायसाठी जर गेलो तर 4 माणसांचे ऑनलाईन करतात, 4 माणसाचं देतात, 4 माणसाचं ते जिप्ती करतात. ते काही आम्हाला देत नाही. ते तर सांगायला गेलं तर ते उद्घट बोलतात. उद्घट बोलून आम्हाला हाकलून लावतात. हाकलून लावून मग ते आम्हाला तिथं काही थांबू देत नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द. शेवगावचे राहणं गोंधळी. त्याच्या पुढं बोलणं काय, कुपन नाही आम्हाला, जातीचा दाखला नाही दादा आम्हाला, घरकुल नाही आम्हाला, पोरं शाळात नाही, शाळेत गेल्याच्या नंतर मुलाला ते लागतं दाखला, ती सुद्धा नाही, जन्म दाखला नाही. आता कोणी काय म्हणतात सह्या लागत्या. आता आपला अंगठा चालू नका, काहीच नाही जाणार.